शिवानी अगं आता तरी मला सांगणार आहेस का? मी मगापासून विचारतोय काय चाललंय तुमचं? बाबा मला सध्या काही विचारू नका. अहो वहिनी येतील ना, मी सांगण्यापेक्षा तेच सांगतील ना तुम्हाला. काय लपवताय माझ्यापासून एवढं? अहो लपवण्यासारखं काहीही नाही, फक्त थोडा वेळ वाट बघा. आल्या बघा, वहिनी आल्या. अक्षरा, अगं काय चाललंय काय तुमचं? हं? ही शिवानी काही सांगत नाहीये मला. काय लपवताय एवढं? कुठे चाललाय तुम्ही? बाबा, माझी आता घरी परत जायची वेळ झाली. सन्मानाने. म्हणजे फुलपगारे सरांचा शोध लागलाय. आम्ही आता त्यांनाच भेटायला चाललो. मॅडम येऊ का? या हिराबाई, या बसा. काय झालंय मॅडम? तुम्ही एवढ्या तातडीने मला बोलवून घेतलं, मला कळालं नाही. हे बघ, आम्ही आता तुला जे काय सांगतोय ते जर का तू केलंस का नाही तर आम्ही तुला लई मोठं बक्षीस देऊ, आणि जर नाही केलंस तर तुझ्या निखिलची नोकरी गेली म्हणून समजायचं. आता काय झालं मॅडम? मी काय केलं? काय केलं नाहीयेस, आणि जे काय केलंयस ते चांगलंच केलंयस. पण आता तुला जे काम करायचं आहे ते लई महत्वाचं आहे. सांगा मॅडम. हे बघ, इथनं डायरेक्ट घरी जायचं, मध्ये कुठं बी जायचं नाही. आम्ही ड्रायव्हरला तुला घरी सोडायला सांगतो. घरी गेल्यानंतर तुझी ताई घरी येईल आणि थोड्या वेळानं आदिपती येतील. अधिपती जीजू? ते काय येतील घरी? काय झालंय? हे बघ, तुला जेवढं सांगतोय तेवढं नीट ऐक. आमच्याकडे येळ नाही फालतू बडबड करायला. सुनबाई जर अधिपतींसोबत इथं आल्या नाहीत तर तुझं काय खरं नाही. निखिलची नुसती नोकरी नाही घालवणार आम्ही, त्यांनी आमचं जे काही नुकसान केलंय त्याची भरपाई घेऊ आम्ही. नाही नाही मॅडम, प्लीज प्लीज असं काही बोलू नका. म्हणजे खरं सांगू का, मला कळत नाहीये. तुम्ही असं म्हणताय की ताईला इथे घरी आणायचंय? होय, अधिपती येतील तुमच्या घरी, त्यांच्या बरोबर तुझी ताई इथं आली पाहिजे. दुसरीकडे कुठं बी जाता कामा नये. ही जबाबदारी तुझी. तुम्ही तर ताईला रस्त्यावर आणायला निघाला होतात, म्हणून मी तिला आमच्या घरातून बाहेर काढलं. आणि आता तुम्ही म्हणताय इथे या घरात आणायचं तिला? ओ हिराबाई, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं नीट ऐका. उगा स्वतःचं डोसकं चालू नका. निघा आता. आणि लक्षात आलंय ना हो आम्ही काय सांगितलंय ते? हो, पण मॅडम मला तरी कळत नाहीये नक्की काय करायचंय. म्हणजे जास्त विचार करायचा नाही, एकदम साधी गोष्ट आहे. सुनबाई अधिपतींबरोबर इथं आल्या पाहिजेत, कळलं का? चला निघा, गाडीत बसा आणि घरला जा. हो. आता सगळीकडनं फिल्डिंग तर एकदम टाईट लावली आम्ही. आता नाही सुटू शकणार सुनबाई, सुटल्या नाहीच पाहिजेत. इथनं जर का सुटल्या तर शेवटचा डाव टाकायला लागल. बाबा, मला कमालच वाटते तुमची. तुम्हाला आनंद का होत नाहीये? तुम्हाला माहितीये ना माझ्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे. बाबा अहो, मी फुलपगारे सरांना आता फायनली भेटू शकणार आहे. आता मी सिद्ध करू शकणार आहे की माझी बाजू खरी होती. खरंय तुझं अक्षरा, पण पण पुन्हा तू तेच करणार आहेस का? आणि परत पहिल्यासारखं झालं तर? नाही होणार बाबा तसं. अहो मला माहितीये फुलपगारे सर तिथेच आहेत, आणि शिवानी त्यांच्या मामांनी पण खात्री करून घेतलीये. नाही होणार तसं. बरोबर आहे तुझं अक्षरा, पण मी म्हणतो कशाला पुन्हा हे सगळं? काय गरज आहे त्याची? आणि जर काही झालं तर? बाबा मला तुमची काळजी कळते. बाबा वहिनी जे म्हणतायत ते बरोबर आहे. मलाही वाटतं त्यांनी हे करायला हवं. अगं आम्हाला नाही वाटत का
की तिच्यावर झालेला खोटा आरोप तिने खोडून काढावा म्हणून. पण बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ठीक आहे, जा तू. हे बघ, तू करतेस म्हणल्यावर काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल. थँक्यू. येते हा. आणि हा, वसुमावशीकडे गेली ना आई सांगलीला. तिचा फोन आला तर तिला सांगा काळजी करू नकोस म्हणा. सगळं व्यवस्थित होणार आहे. मगाशी फोन करून उगाच काळजी करत होती ती. येते बाबा. मास्तरीन बाई, अरे अधिपती, कमाल झाली. तुम्हाला काय आधीच कळलं काय मी तुम्हाला न्यायला यायला लागलो इथे? बॅग बी घेऊन तुम्ही ओ ही काय भानगड? हा हा, तुम्ही यांची बॅग घेऊन आला काय तुमच्या घरात ना? तुम्ही सांगितलंय. चला कुठे? घरला न्यायला आलोय मी. घरला न्यायला आलोय मी. घरला न्यायला आलोय मी. घरला न्यायला आलोय मी. घरी न्यायला म्हणजे? म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरी. नाही. अगं नाही काय म्हणतेस? ते तुला एवढे न्यायला आलेत आणि तू नाही म्हणतेस? नाही, मी अशी नाही जाऊ शकत. ऐका ऐका, आई साहेबांनी माफ करून टाकलेलं आहे. त्यांनी स्वतः पाठवलं मला इथं तुमच्या घरी. त्याचं ते सगळं कळलं की मी शाळेत जात होतो वगैरे वगैरे, ते सगळं कळलं. तरी त्या म्हणजे ते सुरुवातीला चिडल्या, पण नंतर त्यांच्या लक्षात आली त्यांची चूक. त्यासनी कळून चुकलं की आम्हाला दोघांना आपल्याला वेगवेगळं ठेवून त्या मोठी चूक करतात. ती चूक त्यांनी मान्य बी केली. आता तुम्ही बी जरा मोठं मन दाखवा. तुम्ही चला घरला. अधिपती, मी नाही येणार अशी. ही नाही येणार म्हणजे काय? का? हे बघा अधिपती, मी अशी मॅडमच्या दयेवरती त्या घरात नाही येऊ शकत. मला माझी बाजू सिद्ध करायची आहे. मला सिद्ध करायचे की मी बरोबर होते. त्याशिवाय मी त्या घरात पाऊल टाकणार नाही. अहो पण मी काय सांगालोय, आई साहेब सगळं विसरून गेल्यात मागचं. त्यांनी आपल्या चुका पदरात घातल्यात, माझ्या बी आणि तुमच्या बी. मग त्यांनी आता सगळं सोडले तर तुम्ही बी सोडून द्या की. मागचं झालं गेलं जाऊ दे, आता पुढे जाऊया. मी नाही अशी पुढे जाऊ शकत. हो बाबा सांगा की. अक्षुबाळा, अगं ते तुला एवढे न्यायला आले, पण तू असं का करतेस? हो बाबा, तुम्हाला माहिती आहे ना माझ्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे. बरोबर आहे तुझं, पण त्याच्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुझा संसार. आणि हे बघ, काय साध्य करणार आहेस तू? तू चूक आहेस का बरोबर आहेस हे सिद्ध करून? पण मुळात आता त्याची गरजच नाही आहे. आई साहेबांनी इशे सोडून दिलाय. तुम्ही तर कशाला ताणार आहे? चला की. मी काय म्हणते भाऊजी, एकच दिवसाचा प्रश्न आहे ना. आज जाऊ द्या त्यांना, उद्या येतील त्या घरी. हो नाही नाही, आजचा दिवस महत्वाचा आहे. आई साहेब मला म्हणले की आजच घेऊन या म्हणतात. तर मग मी तुम्हाला म्हणते, मी आज नाही येत, उद्या येते. आता तुम्ही काय तुम्ही आता असं मला कात्रीत पकडायला काय? अहो आई साहेब काय म्हणले माहिती काय? आजच घेऊन या, उद्या आणि माझा विचार बदलला तर काय असं. आणि मी आल्यावर त्यांचा विचार बदलला तर? नाही, हे सगळं त्यांच्याच विचारानुसार चाललंय ना. मग त्यांचा विचार बदलू पण शकतो. नाही नाही अहो, तसं म्हणजे त्या चेष्टा करत होत्या. हो त्यांचं असं म्हणणं म्हणजे ते एकदम मनापासून म्हणल्या की आज घेऊन या. म्हणताना मी हट्ट करू नका की चला की. अधिपती प्लीज. मला पण वाटतं तू जावंच त्यांच्या बरोबर. अधिपती प्लीज, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला, प्लीज मला जाऊ दे. आजपर्यंत तुम्ही तुमच्या आईसाहेबांचंच ऐकलंय.
किमान आज तरी ऐका माझं प्लीज. बरोबर, ठीक आहे. ठीक आहे, येतो मी. बाबा, येतो मी. थांबा. कुठे चाललात तुम्ही दोघे? ऐकलंय मी सगळं. इरा, तू यामध्ये पडू नकोस. का नको पडू? मी कोणीच नाहीये का या घरची? ताई, हे बघ, लहान असले तरी तुझी बहीण आहे आणि तू जर चुकत असशील तर त्याच्याबद्दल बोलण्याचा हक्क आहे मला. तुला काहीच माहित नाहीये यातलं म्हणून म्हणते, तू गप्प बस प्लीज. बाबा, तुम्ही का गप्प आहात? तुम्ही सांगा ना तिला. बाबा, जे आपल्या सगळ्यांना पाहिजे तेच घडतंय आता. काय बोलणार मी? ते ऐकतच नाहीये कुणाचं. तेच ना, ताई कुणाचंच ऐकत नाही. तिच्या ह्याच हट्टीपणामुळे ही वेळ आली आहे इकडे. आणि आता जर जीजू तिला न्यायला आले तर तिने जायला नको त्यांच्या बरोबर? आणि आजचा दिवस बी चांगला आहे. आईसाहेब म्हणल्या आजचा होळीचा दिवस आहे, सगळ्या वाईट गोष्टी जुन्या ज्या डोक्यातल्या दळमट असतील ते आपण आज जाळून राख करून टाकूया. म्हणून आज घेऊन या सुनबाईसने, आज घेऊन या म्हणून मी. मग उलट चांगलंच आहे ना. आजचा दिवस जर शुभ असेल तर मी माझी बाजू सिद्ध करेन, त्यासाठी मला गेलंच पाहिजे आज. तुम्हाला जे सिद्ध करायचं ते आजच करायचं, काय उद्या करू शकत नाही तुम्ही. हे बघा, आजचा दिवस तुम्ही वाया घालवू नका. आज माझ्या संग या. उद्या तुम्ही म्हणशील तिकडे मी तुम्हाला घेऊन जातो. बस जगाच्या पाठीवर कुठे मी स्वतः घेऊन जातो. बस अजून काय पाहिजे. बघ ताई, तू आताही नाही म्हणणार आहेस का? बाबा, हे बघा, हे सगळं लॉजिकल आहे. या दोन्ही गोष्टी नाहीये हे लॉजिकल. तुला कळत नाही इरा काय चाललंय ते. काय कळत नाहीये ग ताई मला? हे बघ, तुला जिथे कुठे जायचंय तिकडे तू एका दिवसाने गेलीस तर काही फरक पडणार नाहीये. अगं फरक पडू शकतो. पण आज जर तू अधिपतींबरोबर गेली नाहीस तर केवढा मोठा फरक पडेल याची कल्पना आहे का तुला? हे बघ, अशामुळेच मनं दुखावली जातात. आणि अशी मनं दुखवून तुला जर हेच करायचं असेल कर बाई तू. आम्ही काय बोलणार तुला? वहिनी, मलाही वाटतंय की काही फरक पडणार नाही एका दिवसाने. मी कसं सांगू तुम्हाला? बास झालं अक्षरा, खूप झालंय हे आता. हे बघ, तुला जावंच लागेल अधिपतींबरोबर. बाबा, हे बघ, मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये. अधिपतीराव, घेऊन जावा तुम्ही हिला. हा, पण तुम्ही जो शब्द दिलाय ना तो मात्र विसरू नका. ती आत्ता तुमच्या बरोबर घरी येईल, पण उद्या ती म्हणेल ना तिकडे तुम्हाला तिला घेऊन जावं लागेल. हो, 1000 वेळा घेऊन जाईन की मी. एवढं काय, मी स्वतःच म्हणालोय ना. फक्त आजचा दिवस. उद्या बर, आजचा दिवस संपला ना, रात्री 12 वाजले, उद्याचा दिवस सुरू झाला ना की मी तुम्हाला पाहिजे तिकडे घेऊन जातो. बस, अजून काय सांगू आता. अक्षू बाळा, अगं फक्त 12 तासाचाच प्रश्न आहे. हे बघ, नको एवढा विचार करूस. जा बाळा. ठीक आहे, चला चला. राहू द्या. नाही नाही, चला, तुम्हाला सोडतो घरी. बाबा, येतो मी. चल. आई, दुर्गे, ए दुर्गे, चला, आज लय मोठा आनंदाचा दिवस आहे. काय झालं ताई? अगं, आज लय मोठा आनंदाचा दिवस आहे. धनाजी कुठे? धनाजी, जी सरकार. आज चांगला पूर्णाचा स्वयंपाक करा. हा, वय आणि आरतीची तयारी पण करा. भुवे, अगं कशापायी घाई करतीयास? अजून लई येळ आहे. होळी तर सांच्याला पेटवायची आहे ना व. हे काय, मी तयारी करतच होते. होळी सांच्यालाच पेटवायची आहे, पण स्वागताची तयारी नका का करायला?
स्वागत? ताई, कुणाचं स्वागत? म्हणजे कोण येणार, कोण आहे? सुनबाई येणार आहेत, सुनबाई येणार आहेत, सुनबाई येणार आहेत, सुनबाई येणार आहेत, सुनबाई येणार आहेत. म्हणजे ताई, ती काय जेवाय येणार आहे काय? जेवायला? ते काय पाहुणे आहेत का या घरच्या? म्हणजे सुनबाई घरी परत येते या? काय सांगतीयस? म्हणजे कसं काय ताई? तू तिला घरला येऊ देणार आहेस? का? तुला काय झालं? तुझ्या लेकीला नाही का घेतली आम्ही घरात? मग आमच्या सुनेला नाही घेऊ शकत? अगं नाही, म्हणजे तसं काही नाही. ते आपलं म्हणजे म्या असंच ते. काय करणार? आईचं काळीज आहे आमचं. लेकाचं दुःख नग का समजून घ्यायला. आमच्यामुळं त्यांना सुनबाईंना चोरून भेटावं लागत होतं. आणि सगळ्या जुन्या गोष्टी इसरून जायला, जाळून टाकायला होळीसारखा दुसरा मुहूर्त नाही, नाही का? चला कामाला लागा. कोणत्याही क्षणी अधिपती सुनबाईंना घेऊन घरात येतील. आमचं तोंड बघत बसू नका. लागा लागा, तयारीला लागा. सुनबाईंची जंगी स्वागताची तयारी करा. आत्ये, सूर्य पश्चिमेला उगवलाय वाटतं. असू दे की. आता दुधात मिठाचा कडा घालू नकोस. होळीच्या निमित्तानं चांगलं घडतंय ना व? घडू दे. धनाजी चल, गोडाधोडाचा स्वयंपाक करू. हा चल. वय वय तुम्ही सांगा, मी समज करतो. जावई बापू, जावई बापू. काय झालं? केवढे खुश दिसताय तुम्ही. वय वय. आणि तुम्हाला आता जर का ती गोष्ट मी सांगितली ना व, तर तुम्ही बी खुश व्हाल. काय काय झालंय असं? सुनबाई घरी येते या. काय? अक्षरा येते इथे घरी? ती होळीसाठी वगैरे बोलवलंय का तिला? नाही नाही, अहो कायमची घरी येते या. भुवीनं स्वतः अधिपतीला सांगितलंय तिला परत घरी आणाया. काय सांगताय? अक्षराला कायमचं आणायला? नाही नाही आई, हे असं कसं होईल? अहो झालंय खरं. मी काय खोटं सांगेन बाय तुम्हासनी. आताच अधिपती गेलाय तिला आणाया. नाही आई, पण हे कसं शक्य आहे? भुवीला वाईट वाटलं असल. अधिपती सुनबाईला चोरून भेटायला जात होता, म्हणून ती म्हणली सरळ तिला घरीच घेऊन या. अधिपती गेला सुद्धा तिला आणाया. नाही आई, त्या बाईचं इतकं सरळ काही नसतं. सहज ती अक्षराला या घरात परत आणणार नाही. ही तुमची मुलगी आहे ना, तिचा प्रत्येक गोष्टीत काहीतरी स्वार्थ असतो, काहीतरी खेळी असते. यामागेही काहीतरी डाव, काहीतरी स्वार्थ खेळी असणार तिची. दुसऱ्या कोणासाठी असा निर्णय घेणार नाही ती. हे तुमचं नेहमीच आहे. हो, भुवीच्या कोणत्याही चांगल्या गोष्टीत तुम्हाला वाईटच सापडतंय बघा. आई, अनुभव आहे माझा. आणि विश्वास ठेवा, काही बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त मी तुमच्या मुलीला ओळखतो. हे असं नाहीये. ह्याच्यामध्ये काहीतरी मेघ आहे, काहीतरी गोम आहे. काय अडचण असणार आहे? हा म्हणजे मी एक कबूल करते, भुवीनं हे समज सुनबाईसाठी केलं नसणार. अधिपतीवर तिचा लय जीव आहे, त्याच्यासाठीच हा निर्णय घेतला असणार तिने. आई, तुम्ही साध्या सरळ आहात म्हणून तुम्हाला सगळं सरळ दिसतं, पण विश्वास ठेवा माझ्यावर, असं नाहीये. आता तिची नवीन खेळी काय आहे हे शोधावं लागणार. पण खरंय, काही का असे ना, अक्षरा या घरात परत येते ही आनंदाची गोष्ट आहे. बाकी प्रश्नांची उत्तरं ते आल्यावर मिळतीलच. शांता, मुलांच्या पायगाड्या घातल्यात का बघ. भुवे, हा, अगं तू कशा पायी एवढ्या फेऱ्या घालतीयास? बस की शांतवानी. अगं ताई, केवढी उतावळी झालीस सुनबाईच्या स्वागतासाठी. तुम्हाला नाही कळायचं. झाली का सगळी तयारी? वय ताई, आरतीचं ताट तयार आहे. आणि
सोन्याचं कुठं काय आहे त्याच्यात? हा, नग का ठेवायला? हे घे, ठेव ठेव तिकडं. धनाजी, फुलांच्या पाकळ्या तयार ठेव. हा, केलं ते. ताई दादाजी हे आहे. पर तुला पक्की खात्री आहे का सुनबाई येईलच अशी? 100% खात्री आहे. आईसाहेब 100 वर्ष आयुष्य आहे. चला. चला. थांबा.